नंबर 1, मुलांनी पटकन सांगायचा पहिला प्रश्न, आमच्या नामदेवचं काय चुकलं? पटकन सांगायचं. माझं पाणी पिवण्याच्या आधी सांगायचं, कारण पुढचे 2च मिनिटं मला बोलायचं होतं. लवकर. येस. हा सांग मुली, हा तू सांग. काय म्हटली? ओके, गुड, व्हेरी गुड. दुसरा मुलगा, बस बेटा, थँक्यू. एक मुलगा, मुलं हुशार नाही का तुमच्याकडची? कोण सांगताय? येस येस येस, कमॉन. वर कोणी सांगताय? हा सांग. गुड, दिस इज गुड आन्सर. मला एक मुलगा पाहिजे. हा सांग. गुड. याचं उत्तर खूप छान दिली, तुमची मुलं हुशार आहेत. याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. शिक्षण ही आयुष्यातली संधी असते. बारकाईने ऐकून घ्यायचं. शिक्षण ही आयुष्यातली संधी असते. शिक्षणाने माणूस मोठा होतो आणि शिक्षणाने माणूस एवढा मोठा होतो, तो जिवंत असताना आणि जिवंत नसतानाही तर चिरकाल मोठाच राहतो. हे फक्त शिक्षणाने शक्य आहे. ही संधी, शिक्षण ही संधी जशी माझ्या दरवाजावर खटखटत होती, तशी आमच्या नामदेवच्या पण दरवाजावर खटखटत होती दररोज. ती संधी मी अलर्ट होतो, जागरूक होतो, तत्पर होतो, म्हणून दरवाजा उघडला, आत्मसात केली आणि आयुष्याचं सोनं करून घेतलं त्या संधीचं. सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर सध्या दररोज ती संधी खटखटत आहे. तुम्ही तत्पर राहा, अलर्ट राहा आणि तुमच्या ह्या संधीचं आयुष्यात, शिक्षण ह्या संधीचं सोनं करून घ्या, हा माझा तुम्हाला सल्ला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पालकांची एक अवस्था असते. पालक मला भेटतात, लहाने साहेब तुम्हाला माहित नाही हो, तुमचा काळ वेगळा होता, आमच्या लेकरांचा काळ वेगळा आहे, या काळात खूप कॉम्पिटिशन आहे, तुमच्या काळात कमी कॉम्पिटिशन होती. तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या काळात कॉम्पिटिशन होती म्हणून? पालकांना प्रश्न आहे माझा. माझ्या काळात कॉम्पिटिशन होती, तुमच्या काळात कॉम्पिटिशन होती, या काळात कॉम्पिटिशन आहे आणि याच्या पुढच्या काळात पण कॉम्पिटिशन राहणारच आहे. पण या कॉम्पिटिशन मध्ये कसं टिकायचं हे आपण ठरवायचं असतं. तो किती पुराणा, कोंबडीचं पिल्लू अंड्यातून कसं निघतं बाहेर माहिती आहे का? हातवर करा बरं. काय करावं होता? मी जरा शेतकऱ्याचा बरं, मला कॉम्प्युटरच्या गोष्टी नाही सांगता येणार, पण मला शेतातल्या सगळ्या शेळ्या मेंढ्या कोंबड्याच्या गोष्टी सांगता येतात. त्यातली तुम्हाला गोष्ट सांगतो. एक कोंबडी अंडी घालत असते. अंडी घालून झालं ना, तिला खूड झालं असं म्हणतात. ती अंडी शेतकरी ती अंडे जमा करतो आणि ती कोंबडीला त्या अंड्यावर बसवतो. ती अंडी घोळते. तिची घोळण्याची एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया पूर्ण झाली की ते अंडे परिपक्व होतात आणि त्यातून ती पिल्लं बाहेर निघतात. ते पिल्लं जेव्हा बाहेर निघतात, आता आत परिपक्व झालेली पिल्लं जेव्हा बाहेर निघतात ना, ते कसं माहित आहे? पिल्लाला जेव्हा बाहेर निघायचं असतं, ते पिल्लू आतून अशा टोचा मारतं. आतून जेव्हा टोचा मारतं ना पिल्लू, किती वेळ मारतं टोचा माहित आहे? एकदम पातळ कव्हर फोडण्यासाठी त्या पिल्लाला, परिपक्व पिल्लाला आतून टोचा मारत 72 तास, कधी 48 तास ते 72 तास, 2 ते 3 दिवस आतून टोचा मारावं लागतात. तेव्हा कुठे ते वरचं पातळ कव्हर फुटतं, मग त्या पिल्लाला बाहेर यावं लागतं. आजकालचा एक आळशी माणूस. आजकालच्या माणसांना काय वाटतं माहित आहे? एकदम कमी काम करावं आणि देवाने भरभरून द्यावं. पोराला पण काय वाटतं माहिती आहे? पोरांना एकदम कमी अभ्यास करावा आणि देवाने भरपूर मार्क द्यावेत. असं होत नाही मित्र, असं होत नसतं. पण आजकाल लोकांना त्याच्या पुढे गेलेत लोक, माहिती आहे का तुम्हाला? काहीच काम करू नये, फक्त करावं आणि देवाने आपोआप मध्ये घालावं. आता काय करावं? काम नको, पण सगळं मिळालं पाहिजे. पण तुम्हाला सांगू का मी, कष्टाविना जे मिळतं ना, त्याच्यावर वाईट काहीच नाही. पण कष्टाने प्रामाणिकपणाने जे मिळतं ना, त्याच्यावर जगात चांगलं काहीच नाही. म्हणजे हे जर तुम्हाला कळलं ना मित्र, तुम्ही काय सांगा, काय एन्जॉय करता लाईफ. म्हणजे जे कष्टाने मिळतं ना, त्यातला मी जेव्हा पहिली सायकल घेतली होती ना, रात्रभर झोपलो नव्हतो, कारण माझ्या कष्टाची, माझ्या इमानदारीची, माझ्या घामाची मी सायकल घेऊ शकलो होतो. तुम्हाला सांगतो ना, याच्यामध्ये जे खरं जगणं आहे ना, ते जगणं असंच मिळण्या गोष्टीत नाहीच आहे आणि ते टिकतच नसतं. झगमगाट हा टिकत नसतो, कष्टाने इमानदारीने कमावला झगमगाट टिकतो. पण आजकालचा एक आळशी माणूस त्या पिल्लाकडे बघतो तो म्हणतो, यार एवढंसा पातळ कव्हर फोडण्यासाठी या पिल्लाला 72 तास ठोक्या मारायच्या. आळशी माणूस. नो, दिस इज नॉट फेअर, हे योग्य नाही असं म्हणतो. तेवढ्यात दुसरं पिल्लू आतून ठोक्या मारताना पिल्लू कसं कळतं माहिती आहे? त्या अंडा असं गोळगोळ फिरत असतं. ते कळतं त्याला की ठोक्या मारायला सुरू केलं. त्याने 2-4 ठोक्या मारल्या, त्या अंड्याला हातात घेतो आणि त्याला म्हणतो, नो, तुला मी एवढे कष्ट करू देणार नाही. वरतून ठोकी मारतो, टाक म्हणजे ठोकी मारली आणि कव्हर फोडतो. त्या पिल्लाला म्हणतो, ये बाहेर, कम. ते पिल्लू बाहेर येतं.
बाहेर येतं. ते पिल्लू बाहेर आल्यानंतर ह्या आळशी माणसाला एवढा आनंद होतो की या पिल्लाला मी काहीही कष्ट न करू देता बाहेर काढलं. तुम्हाला माहित असावं की पुढे त्या पिल्लाचं काय होतं. पुढे त्या पिल्लाचं काय होतं माहिती तुम्हाला कोणाला? पुढच्या 2 तासात ते पिल्लू मरून जातं. पुढच्या 2 तासात ते पिल्लू मरून जातं. का माहितीये? त्याचं कारण असं आहे की त्या अंड्याच्या कव्हरच्या आतलं वातावरण आणि अंड्याच्या कव्हरच्या बाहेरचं वातावरण, ह्या बाहेरच्या वातावरणात जगण्यासाठी त्याला तेवढ्या 72 तास जेव्हा तो ठोक्या मारतो तेव्हाच त्याची बॉडी एवढी स्ट्रॉंग होते, एवढी मजबूत होते. त्या 72 तास ठोक्या मारल्यानंतर आणि तेव्हाच ते पिल्लू या वातावरणात जगू शकतं. तद्वतच तुम्हाला जर या वातावरणात जगायचंय, ह्या कॉम्पिटिशन युगात जगायचंय, या कॉम्पिटिशन युगात आकाशाला गवसणी घालायची आहे, तर ठोक्या मारा, ठोक्या. आणि पालकांना सांगतो तुम्ही आगवरून ठोकी नका मारू, पोरांना कष्ट करू द्या. कष्टाने ऊर्जा मिळते. लेकरांना तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो. मी म्हणालो की मी गरीबाचा मुलगा आहे, मी म्हणालो तुम्हाला, आणि मी गरीबाचा आहे या भीतीनं, शेतात काम करावं लागल्या भीतीनं मी कष्ट केले, अभ्यास केला. 100% सत्य आहे. माझा मुलगा गरीबाचा मुलगा नाहीये. माझा मुलगा गरीबाचा मुलगा नाहीये, त्रिकालवादी सत्य आहे. माझा मुलगा डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जनचा मुलगा आहे. पण त्याला आम्ही एकच शिकवलं, एकच बाळकडू पाजलं, कष्ट करायचे असतात आणि ते इमानदारीने प्रामाणिकपणे कष्ट करायचे असतात, आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. हे काम तुम्ही सगळेजण पालक करा. लेकरांना कष्ट करू द्या, लेकरांना कष्ट करू द्या मित्र, लेकरांना कष्ट करू द्या. कारण कष्टाने जे मिळतं ना, तुम्हाला कसं सांगू मी आता, कष्ट करायला लेकरू एक पण वाया जात नाही आयुष्यामध्ये, एक पण वाया जात नाही, एकही वाईट सवय लागत नाही. मी लिहून देतो, बॉन्ड पेपर लिहून देतो. पण हे तुम्हाला कळावं, पालकांना कळावं, अशी माझी पालकांना विनंती आहे. लेकरांना खूप अभ्यास झाला असं एकदा पण म्हणू नका. आणि शेवटचा पॅरा, अण्णांना माईला भेटा. आयुष्यामध्ये मी पण काही त्यांना घेऊन येईन आणि तुम्हाला भेटवेन, पक्का भेटवेन, प्रॉमिस. मायांना तुम्हाला मी पक्का भेटवेन. एवढ्यासाठी मायांना भेटा की अण्णांना बघा. माझी अण्णा एकदम आमचे पातळ आहेत. पण अण्णा असे चालतात की अण्णांना वाटतं की त्यांची छाती हत्ती एवढी मोठी आहे, असे चालतात. तोऱ्यात चालतं माझा बाप, तोऱ्यात पटका बांधतात, धोती घालतात, पांढरे शर्ट. गरीब माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, पण अण्णांचा तोरा चालताना बघायला पाहिजे. माहित आहे का हा तोरा त्यांच्यात तयार झाला? लेकरं चांगले निघाली ना, आईवडिलांना आजारच होत नाहीत, म्हणून त्या दोघांना कुठला आजार नाही झालेला. अण्णांना एवढ्यासाठी भेटा, आमच्या अण्णा हवेत चालतात. हवेत तुम्ही कधी हवेत चालताना पाहिलंय माणसाला? म्हणूनच अण्णांना भेटा. आमच्या अण्णा हवेत चालतात. आमच्या अण्णा दिवशी हवेत चालले होते. हवेत मी ओपडीत बसलो होतो, अण्णा हवेत चालले होते. मी अण्णाकडे बघितलं की अण्णा असे हवेत चाललेत. अण्णा म्हणलं अण्णा म्हणले का रे? अण्णा म्हणलं तुम्ही पडाल हो. अण्णा म्हणले का? अण्णा म्हणलं तुम्ही हवेत चालायला लागले, तुम्ही पडाल. बघा अण्णांनी काय उत्तर दिले, प्रत्येक बापाने उत्तर द्यावं. अण्णा काय म्हणाले बघा, अण्णा काय म्हणाले बघा. अण्णा काय म्हणाले? अण्णा म्हणाले असे माझ्याकडे बघत, छाती पुढे काढून, तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी एकदम परेशान, माझा बाप, मला काय कळत क्षणभर. अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? बापरे, माझी नजरा सगळ्या अण्णांच्या चेहऱ्याकडे लागल्या. अण्णा पुढे काय म्हणणार? अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि हा प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो?